मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज या राजा 777 केसरी म्हणजे कर्जतच्या या मैदानामध्ये कुठे ना कुठेतरी आपली अ, मेहरबान आणि भुंगा एक टॉप स्पीड गाडी लागली. सर्वांना आशा होती की फायनल बघायची कारण का फायनलमध्ये काहीतरी वेगळंच घडणार असं प्रत्येकाचं वाटत होतं. ड्रायव्हर पण बोलत होते की नक्कीच आज प्रयत्न होता की एकच नंबर करायचा. गाडीला गॅस पण भयानक लागली होती. कसं काय मैदानाकडे बघलं तुम्ही? सुंदर गाडी पळाली. मी कुणालचं अभिनंदन करेल. आमचे सगळे सुट्टी मेकर आहेत की आपला अ, आमचा सोमा झाला, आमचा बारीक झाला, परत आमची मायनीची सगळी टीम झाली. आमचा शुभम झाला, परत हरेशदादा झाला, रोहित झाला, राज झाला. म्हणजे ही सगळी टीम आहे. ते शहराटबरोबर असते. आज सगळी भुंगाबरोबर पण होती आणि मेहरबान आणि भुंगा ही गाडी सुंदर पळाली. कुणालचे हं, पण अभिनंदन करेल आणि गाडीला स्पीड पण चांगला होता हं. आणि फायनलला नामांकित गाड्या होत्या. आणि शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत. गाड्या पळाल्या असतात तर एक नंबर ज्यांनी केला असता तो खरा मानकरी आज मुंबईचा ठरला असता. 100%. दादा आता बघितलं आपण आई एकविरा केसरी ला जशी म्हणजे जी आपली गाडी स्पीड लागली ना, त्याचप्रमाणे कुठेतरी आज गाडी पळताना बघायला भेटत होती. एकदम टॉप स्पीडला पळत होती. या जोडीकडे बघता काय वाटलं तुम्हाला? सुंदर गाडी पळते ती. गाडी जुळून पळते, सुंदर गाडी पळते. त्याच्यामुळे काय नाही, त्या गाडीचा अंदाज नाही लावू शकत. जसा भुंगा आणि सैराटचा अंदाज आजपर्यंत कुठलाच गाडा मला लावू नाही शकला. हं. तसा मेहरबान आणि भुंगाचा पण अंदाज लावू नाही शकत. कारण की गाडी जुटून पळते, चांगली पळते. अखंड जनतेचं त्या दोन्ही तिन्ही नंदींवरती प्रेम आहे. हं. तसं बघायला गेलं तर तुमचा पण अंदाज नाही लावू शकत. सगळेजण अंदाज लावलेला भुंगा सैराट पळाली इथे. अंदाज नसतो आणि काहीही घडू शकतो. बैलगाडी क्षेत्र आहे. माझे जवळचे सगळे मंडळी असतात त्यांना पण मी कळून देत नाही. कुठला पायरा मी पळवेल आणि कोणामध्ये पळेल. कारण की बघा सगळीकडं विचारपूर्वक सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत ना, सगळ्यांच्या सहमताने त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. कारण की बैलगाडी क्षेत्र आहे. हं. कधी काय घडेल आणि कधी काय घडून आणेल हे सांगता नाही येत. बरोबर. सस्पेन्स एवढा का ठेवलेला? कारण का मैदानामध्ये आल्याच्या नंतर सगळे आपली पोरं होती. तरी पण त्यांना म्हणजे माहीत नव्हता. विचारून सुद्धा सांगत नव्हते, की नक्की कोण आहे? नाही त्यांनाच माहीत नव्हता, की तुम्ही सस सांगितलेलं. सस्पेन्स बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहिजे. कारण की ज्या वेळेला गाडी निघते त्यावेळेला गाडी गटपास होते आणि गटपास झाल्यानंतर ज्या टायमाला YouTubeमध्ये बघतात किंवा ते व्हिडिओ व्हायरल होतात, त्या टायमाला जो त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होतो आणि त्याचा आनंदामध्ये वेगळा आनंद होतो. कारण की हं, एकदम शॉक लागतो. हं. अरे, ही गाडी पळणार होती, अचानक ही गाडी कशी पळाली? बरोबर. त्याला एक वेगळा आनंद होतो आणि हं. आमच्या मंडळीला मला सहजासहजी विचारत नाही कोण, बरोबर. का कुठला दादा गाडी पळणार आहे? कारण की त्यांना मी माहिती मी काय पद्धतीमध्ये उत्तर देतो. कारण की आमचा हेतू एकच असतो, फक्त मैदानामध्ये यायचा आणि गुलाल आपल्याला कसा पात्र ठरायचा त्याच्यामध्ये असतो. दादा बाकी काही प्रश्न नाही. बरोबर. दादा बघा अचानक हा पैरा घडून आला मेहरबान आणि भुंगाचा. पण आता बरीच जण बोलत होती, की सैराट सोबत पैरा नाही केला, त्यांच्यासोबत धोका केला, असं असं म्हणजे बोलत होते. काय सांगाल कशाला त्यांना? धोका करा, हे काय हे फालतू लोक आहेत ती बोलणारे. हं, आणि बघा मी उल्लेखच करत होतो, सुनील शेठनी मला 2-3 टाइम फोन केला. परत सुनील शेठचे सैराट भुंगा सोडतात आहे. रोहित होता, राज होता, परत आपला सुट्टी मेकर जो भुंगा सैराटला सुट्टी करतो, तो हा सगळी पोरं होती. सगळी मंडळी होती. ते सोबतच होते. असे आम्हाला कुठे वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही एकत्रच आहेत. 3 फेऱ्या आणि बिनजोड हा क्षेत्र खूप वेगळा आहे. आणि आम्ही जी A1 जोडी जी महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतो, ती कशी तरी ती A1च राहिली पाहिजे. याच्या मागे आमचा जास्त प्रयत्न आहे. हं. म्हणून कोण त्याच्यामध्ये काड्या घालू नका. कुठे काहीतरी दुगाभाव करू नका. आम्ही एकत्र आहे. ती A1च राहणार नाही. तिला पराजित करायच्या मागे तुम्ही लवकर लागा. तर ती पराजित पण होणार नाही. काय सांगाल दादा या जोडीकडे बघता म्हणजे एकदम टॉप स्पीड आणि गटून पळते. ही मुंबईची लाडकी A1 जोडी म्हणून सगळी जण बघा संबोधतात. तिला जनतेने नाव दिलेलं आहे आणि ती दोन्ही रस्त्यात पळते म्हणून तिला A1 जोडीचं नाव दिलं आहे. आणि एक रस्त्यामध्ये पळून विजय प्राप्त करायला गेलो असतो तर मजा नसते आली. हं. म्हणजे ते नाव देताना लोकं बोलले असते, की "बाबा काय एकच साइडनी नाव देता, तुम्ही एकच साइडनी द्या." उलट्यानं मी कुठून पण खेळतो. तुम्ही डावीने खेळायला बोला, डावीने खेळा, उजवीला बोला, उजवीला बोला. दोन्ही रस्त्यात खेळायला जी मजा आहे ती वेगळीच आहे आणि बरोबर. ती आमचा भुंगा, ती हौस आमची पुरी करतो. 100%. आता बघायला गेलं तर कान्हा दादा असतील, दीपक शेठ असतील किंवा तुम्ही म्हणजे कुठेतरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक चांगले म्हणून ओळखले जातात. तुमच्याकडे बघून कोण ना कोण शिकतंय. कशाप्रकारे लढती असाव्या मैत्रीपूर्ण किंवा कशाप्रकारे पैरे घडवून आणावे. म्हणजे आता कोणी अंदाजच नाही लावू शकत का हा पैरा घडवून आला म्हणून. बघा ते संबंध आहेत. संबंध आहेत म्हणून आम्ही लढती पण खेळतो आणि संबंध आहे म्हणून एकत्र पळतो. तेवढं प्रेम आणि तेवढं संबंध ठेवले पाहिजेत. आपण त्यांना पराजित केला आणि आपण उड्या मारायच्या आणि जल्लोष करायचा. मग तो पुढच्या टायमाला आपल्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देईल. म्हणून आपण संयमाने खेळलं पाहिजे. न काय
जल्लोष करता आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. आपला आनंद जो व्यक्त आपल्या मंडळीबरोबर बसून घरी केला पाहिजे. हं, हं. मैदानामध्ये नियम अटी आपल्याला लावून दिल्या, त्या नियम अटीनुसार आपण राहिलो पाहिजेत. हेच माझं सगळ्यांना सांगणं असतं. दादा अगोदर बघितलं सोशल मीडियावरती म्हणजे तुम्हाला ट्रोल करणारे कमेंट सेक्शनमध्ये 50 ते 60% होते. आता कुठं ना कुठेतरी 5 ते 10% राहिलेले आहेत. प्रेम वाढत चाललंय तुमच्याप्रती आणि एक मैत्रीपूर्ण लढती कशा असतात किंवा कशाप्रकारे तुम्ही या सोशल मीडियावरती प्रत्येकाला काही ना काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करता. काय बोलाल? बघा ते 5% आहेत ते पण सुधारतील. कारण की आम्ही त्यांच्याबद्दल चांगलंच बोलतो. मी मागं पण बोललो होतो, बघा मला डिवचू नका. मी सगळ्यांशी प्रेमामध्ये राहतो. मी प्रेमामध्येच राहू दे मला. फक्त भुंगा किंवा सैराट किंवा भुंगा किंवा मेहरबान ही तुम्हाला कोणाशी लढत बघायची आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. 100% मी करण्याचा प्रयत्न करेन. पण तुम्ही जर भुंगाला नाव ठेवत असाल, भुंगाच्या मालकाला नाव ठेवत असाल, त्याच्यासोबतच्या माणसाला नाव ठेवत असाल, सैराटला नाव ठेवलं, मेहरबानला, तर ते कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही काहीतरी लोकांना चांगला संदेश द्या का कधी हा क्षेत्र कुठं प्रेमाचा झाला पाहिजे. हं, तुम्ही त्याच्यामध्ये काडेगिरी करत बसू नका बसल्या बसल्या घरी बसल्या बसल्या. म्हणून ते घरी बसणारे त्यांना मी एकच सांगेल का घरीच बसा आणि चांगलं कमेंट्स करा. चुकीची कमेंट्स करू नका. हा क्षेत्र खूप चांगला आहे आणि बघा तुम्ही लय चांगला खेळ चाललाय. चांगलाच चालू द्या. हं. दादा जास्त वेळ नाही घेत आहे. बघा आता 2 दिवसानंतर इताडेचं मैदान येत आहे. तुम्ही सांगितलेलं की एक चांगला नंदी आपण उतरवू आणि तिथं भुंगामध्ये पळवू, 2 एक लढती करू. बरेचसे कमेंटमध्ये सांगत होते की बकासूर येणार आहे, बकासूर येणार आहे. नक्की काय विषय आहे? नक्की बघू ना कोण आता येणार आहे? तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना सस्पेन्स असतो काम. 100% प्रयत्न करू. पण जरा ह्या आपल्या वाघाला तर व्यवस्थित होऊ द्या. आज 100%. जरा 2 फेरे पळालाय. हं. त्याच्यामुळे जरा उद्या काय कंडिशन आहे, कशी काय जरा बघू आणि 100% नवीन काहीतरी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू. कारण की 1 वर्षातून एकदा तिसऱ्याचं मैदान येतो. हं. त्यामध्ये आपला पण खांदा मजबूत पाहिजे. हां. आपला खांदा मजबूत असल्यावरतीच खांद्यावरती गोणी उचलायला मजा येईल. आणि आपला खांदा कमजोर असला, ते गोणी ठेवल्या-ठेवल्या खाली डायरेक्ट झोपून जाऊ. म्हणून आपला कांदा पहिला मजबूत करू. नंतर पुढे 100% प्रेक्षकांसाठी तरी चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न करू. दादा आज बघतोय की 3 फेऱ्याला आपण गुलाल कपाळाला लावत असतो. आज पण तुम्ही होळी साजरी केली आहे. पण कुठं ना कुठेतरी जी समोर ढाल बघताय ती एक वेगळाच आनंद देऊन जाते. होळी काय ही लाल मातीची होळी झाली आमच्याबरोबर आणि 100% चांगला नियोजन होता. बघा आज कमिटी गेली तरी मी अजून मैदानातच आहे. तुमच्यासारखे मित्रमंडळी, तुमचं प्रेम आहे. तुम्हाला पण नाराज करून जाता येत नाही. कारण की अखंड महाराष्ट्रामध्ये आम्हाला पोहोचवण्याचं काम तुम्ही सगळे YouTubeवर करता. आज मला सर्वप्रथम अभिनंदन म्हणजे मनापासून चांगलं वाटलं कारण की आज तुमच्या YouTuberरांचा पण सत्कार संघटनेमार्फत झाला. बरोबर. एक मान-सन्मान तुम्हाला पण भेटतो. आज तुम्ही पण सर्व एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग करून येतात. आम्हाला बैलांना, आमच्या नंदींना पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवतात. खूप चांगलं वाटतं बघून. काय-काय यूट्यूबरवाल्यांना काय-काय लोकं नावं पण ठेवतात. पण मी नेहमी सांगेल यूट्यूबर हा आपल्यासाठी चांगलाच आहे. आपण बोलताना त्यांच्याबरोबर विचार करा. आपण बाईट देताना विचार करा. त्यांच्यामध्ये आपण काहीतरी चुकीची बाईट देऊ नका. कारण की जेणेकरून त्यांना पण त्रास होईल. संघटनेने त्यांच्यावरती काहीतरी दबाव आहे. म्हणून त्यांच्यासमोर प्रेमाचीच भाषा करा आणि दुसऱ्या नंदींविषयी चांगलेच हे करा. तर यूट्यूबर आपल्यासाठी सगळे चांगलेच आहेत. नक्कीच दादा खूप चांगलं वाटलं. बघा कारण का आता बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे ज्या काही तुमच्या गोष्टी असतील किंवा आजच्या या मैदानाबद्दलच्या गोष्टी, प्रत्येक आपण काही ना काहीतरी मांडत असतो. पण आता मालक देखील एवढे चांगले म्हणजे प्रत्येक गोष्टी विचार करून बोलतात. ते एक आम्हाला पण चांगलं वाटतं. अगोदरचा जो काल होता, तिथे म्हणजे बऱ्याचशा अशा भावनेच्या भरामध्ये बरेचसे शब्द बोलले जायचे. पण आता तो कुठेतरी कमी झालेला आहे. प्रत्येकाला आता म्हणजे समजतंय की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सोबत एकमेकाचे तोंड बघायचे आहेत. नाही, ही सगळी भावना मनामध्ये ठेवून राहिले पाहिजेत आणि सगळे एकत्र मिळून हा क्षेत्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दादा शेवटचाच प्रश्न. दादा भुंगा जेव्हा म्हणजे तुम्ही घेतला ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतच होतं, की काहीतरी करीन. एवढा कॉन्फिडन्स का होता त्या टायमाला? मला माझा प्रत्येक वेळेस तेव्हापासून त्याचा विचार येतो. कॉन्फिडन्स तोच कॉन्फिडन्स आज पण आहे. मी आज पण तेच बोलतो का भुंगा असा आहे का त्याचा अंदाज कोण नाही लावू शकत आणि त्यावेळेला मी पण बोललो होतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिला भुंगाची बाईट घ्यायला ओलाच्या मैदानामध्ये सुरत दातीलकरच आला होता ना, देणारा मिलिंद पाटीलच होता. म्हणून त्याच्यामध्ये दोन्ही माणसं सेम होती. फक्त मोबाईल चेंज झाला असेल, पण बाईट सेम आहे आणि माणसं सेम आहे. त्याच्यामुळं काय नाही, जी गोष्ट तेव्हा बोललो होतो तीच गोष्ट आज बोलेल. अखंड महाराष्ट्र भुंगावरती प्रेम करत जा. भोंगा तुम्हाला नवीन-नवीन 100% तुमच्या प्रेमाखातीर आणखीन चांगलं स्पीड दाखवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच दादा. आता बघतोय नवीन खरेदी पण तुम्ही आणली. दिसायला थोडंफार भुंगा सारखाच दिसतंय. काय वाटतं करील का नाही दंगा बघा, तो? आमचा किसन शेठ मोराले मायनीच्या इकडे त्यांच्याच दावणीला तो होता आणि तेवढा अधिकार माझा आहे, तेवढा त्यांचा आणि त्यांचा जेवढा भुंगावरती अधिकार आहे, तेवढाच माझा आहे. आम्ही भाऊ-भाऊ आहेत आणि 100% येणाऱ्या काळामध्ये
तो पण चांगला आमचं नाव करेल. नक्कीच. दादा खूप साऱ्या शुभेच्छा. जाता जाता फक्त एवढंच सांगा, की आता विठ्ठल नाना आपल्याकडे येत नाहीत. विठ्ठल नाना कधी येतील आणि म्हणजे जे प्रेक्षक विठ्ठल नाना प्रेमी असतील किंवा भुंगा प्रेमी असतील, ते कुठेतरी एकत्र बघण्यासाठी तरसतायत. 100% इतळच्या मैदानामध्ये जर नानांना तिथं मैदान नसेल, तर मी 100% त्या मैदानाला नानांना बोलवून घेतो. दादा खूप सारा उशीर झालाय. जाम वेळ दिला. 3 मिनिटं सांगून मला तर वाटतं 7-8 मिनिटं झालेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद, धन्यवाद. मैदानासाठी. मला तर वाटतं पहिला गाडा मालक असेल आज मैदानामध्ये. रात्री प्रवास करून जाणार आहे तुम्ही. नाही, नाही. आज तेच सांगत होतो. कमिटी गेली पण मी इथंच आहे. मला पण जाऊ द्या. तुम्हाला पण 100% आणि तुमच्या चॅनलतर्फे अखंड आमच्या बैलप्रेमींना, बैल मालकांना, आमच्या धरणारे, सोडणारे आमचे सर्व सोबत आहे ना, सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीमध्ये आईला प्रार्थना करा, आपला भुंगा व्यवस्थित राहू दे. महाराष्ट्रातले सगळे नंदी व्यवस्थित राहू दे, एवढीच आईच्या चरणी प्रार्थना करा. धन्यवाद दादा. धन्यवाद.